देवा काय झालंय काय तुला? पूर्वी कोणाचंही दुःख बघितलंस की तुझे डोळे लगेच पाथरायला लागायचे, आणि आता अवनीला इतका त्रास होताना बघून सुद्धा तिथे तुला हेच वाटत होतं ना की इथे स्वप्नील कसा येईल म्हणून? अगं निदान तिच्या समोर तरी हे सगळं बोलायचं नव्हतंस. किती वाईट वाटलं असेल तिला माहितीये? अजूनही तुला हेच वाटत असेल ना की हे सगळं अवनीने मुद्दाम केलंय म्हणून? अनय, मी उगाच बोलत नाहीये. झोपायच्या आधी मी स्वप्नीलच्या बाबांना फोन केला होता. तो फोन स्वप्नीलने उचलला होता. आता तो मुंबईत असताना इतक्या पटकन इथे कसा पोहोचू शकतो? का केलास तू त्यांना फोन? अवनीने तुला सांगितलंय ना नको करूस म्हणून. तू अवनीला जास्त ओळखतेस की त्या लोकांना? आणि तुझं जरी खरं मानलं ना तरी हा प्रश्न उरतोच की हे सगळं नक्की केलं कोणी? तुला कसं पटवून देऊ अनय की हे सगळं नाटक आहे? ती तुलाच त्रास देण्यासाठी तुझीच मदत घेतेय. मगाशी तिचा फोन आला होता तेव्हा तू इथे नव्हतीस ना? कुठे गेली होतीस? स्वप्नील अवनीला त्रास देतोय हे फक्त तुला आणि मलाच माहितीये. हे सगळं तूच घडवून आणत नाहीयेस ना? काय काय बोललास तू? तुला असं वाटतंय की हे सगळं मी केलंय? अरे तू माझ्यावर संशय घेतोयस? अरे मला काय मिळणार आहे हे सगळं करून? मला माहितीये तू हे सगळं केलं नाहीयेस. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. पण माझा या गोष्टीवर सुद्धा विश्वास आहे की अवनी खोटं बोलत नाहीये. स्वप्नील इथे आलाय हे नक्की. तो अजून मुंबईत असल्याचं खोटं का बोलतोय कोणास ठाऊक. तेव्हा मला असं वाटतं की अवनीला आपल्या मदतीची गरज आहे, आणि आता सगळे गैरसमज दूर ठेवून आपण तिची मदत करायला हवी. आणि मला असं वाटतं की ह्यात तू माझी मदत करावीस. गुड नाईट. या गैरसमजातून तू बाहेर यायलाच हवंस अनय. कसं समजावं तुला? ही अवनी नाटक करते. खूप चलाख आहे रे ती. तिच्या हातून तुला कसं सोडवून घेऊ मी? गुड मॉर्निंग अवनी. गुड मॉर्निंग अवनी. अवनी काय ग? एकदम एवढी काय घाबरलीस? नाही, तू अचानक हाक मारलीस ना म्हणून घाबरले मी. आर यू ओके? बरी आहेस ना तू? अरे हो, मला काय होणार आहे? रात्री परत त्या स्वप्नीलचा फोन आला होता का तुला? सोड ना. नाही, मला नाही बोलायचं त्या विषयावर. उगाच परत भीती वाटायला लागते. आणि तसंही आता ह्या सगळ्या गोष्टींची सवय करायला हवी ना. ओके, मी परत त्या विषयावर बोलणार नाही. अवनी, आज काय झालं माहितीये? रोमिला आहे ना, रोमिला, तिने जो काय उपमा बनवला तो इतका खारट झाला होता की मेघदत्त दादा तिला म्हणाला, रोमिला तुझ्या उपमाला तर उपमाच नाही. अगं अवनी, अजून एक किस्सा तुला सांगायचा होता. अवनी, जेव्हा मी लहान होतो ना ते गुंडप्पा दादांबरोबर खूप खेळायचो. बरं झालं तू हसलीस. अगं माझ्या सगळ्या मित्रांचे किस्से संपत आले होते अवनी. किस्से संपत आले होते का किस्स्यांच्या नावाखाली जे जोक खपवत होतास ते संपत आले होते? तसं म्हणावं तर. पण तू हसलीस ते खूप बरं झालं. आता मी निवांत काम करू शकेन.
याचा अर्थ त्या अवनी त्या स्वप्नीललाच घाबरतायत. नाही आऊसाहेब, अवनी खोटं बोलतीये. काल झोपायच्या आधी मी स्वप्नीलच्या बाबांना फोन केला होता आणि तो फोन स्वप्नीलने उचलला होता. याचा अर्थ तो तिथेच होता. आऊसाहेब, बरं झालं तुम्ही इथेच भेटला. मी तुमच्याकडेच येत होते आता. इतक्या सकाळी काय काम काढलं जी? तुमच्या सुनबाई सुद्धा लवकर तयार होऊन आल्या आहेत. आऊसाहेब, तुम्ही अनयला काही धाक दाखवणार आहात की नाही? काल सगळ्यांच्या देखत त्यांनी यांचा अपमान केला आणि मग अपरात्री एका असहाय्य परक्या मुलीला घराबाहेर काढलं. उद्या आम्ही या वाड्यातल्या नाही आहोत असं म्हणून आम्हालाही बाहेर काढायला कमी नाही करणार तो. त्या आधीच त्याला आवर घाला आऊसाहेब. त्याला म्हणावं, बायकोच्या नादाला लागून भली भली राज्य लयाला गेलीये. तसंही त्या अवनीच्या मागे ही रेवा हात धुवून का लागलीये देव जाणे. अवनी या वाड्यात आल्यापासून बघतोय आम्ही, हिने तिला जराही शांत राहू दिलं नाहीये. तुम्ही काहीही करा आऊसाहेब, पण अनयला म्हणावं, अवनीला ताबडतोब वाड्यावर परत घेऊन ये. निलांबरा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय जी. अनयराजे लहान जरूर आहेत, पण ते निर्बुद्ध नाहीयेत. आम्हाला तसं म्हणायचं नाहीये आऊसाहेब, पण त्यांनी जो निर्णय घेतलाय तो निर्णय विचार करूनच घेतलाय. आणि याआधी त्यांनी घेतलेले निर्णय सुद्धा बरोबरच आहेत हे तुम्हाला माहिती आहे की हो. तेव्हा अनयराजेंच्या मागे तुम्ही लागू नका. ते जहागीरदार आहेत. वाड्याचं भलं बुरं ते जाणतात जी. हा, आता तुम्हाला जर अवनीची खूप काळजी असेल तर तुम्ही जाऊन त्यांना रोज भेटत जा की हो. अनयनी त्यावर बंदी आणलेलीच नाहीये, समजलं? संकटाला निमंत्रण देतेस रेवा. असे नवऱ्याचे कान भरून कुणालाही घराबाहेर काढल्यानं संकट टळणार नाहीये. जी माणसं जे काम करायला घरात घुसली आहेत ना, ती ते चोख करणारच. पण तू आता जास्त सावध राहा, कारण इथून पुढे तुला घरातून येणाऱ्या संकटांचा सामना तर करावा लागणारच आहे. घराबाहेरून येणाऱ्या संकटांचाही करावा लागणार आहे. अवनी, चल, उशीर झालाय, निघूया. कुठे? अगं घरी. रात्र बघ केवढी झाली आहे. नाही, तू विसरलायस का? मी आता इथेच राहते. अगं मग निघ ना, ऑफिस आवर्स संपलेत. चल. नाही, नको, इथेच थांबते मी. आणि तसंही रूमवरती मला भीतीच वाटते. पण तू निघ ना, घरी सगळे काळजी करत असतील ना तुझी. अवनी, खरंच चालेल ना मी गेलो तर? का मी थांबू तुझ्यासाठी? अरे नाही, खरंच निघ तू. आणि तसंही आता तर मला इथेच राहायचंय ना. तू तरी किती दिवस माझी सोबत करणार आहेस? मला फोन का लागत नाहीये? घरी फोन करतो. हॅलो, गुंडप्पा दादा, जरा रेवाला फोन द्या. काय? घरी नाहीये? नाही, मी तिला मगाचपासून फोन करतोय, तिचा फोनही लागत नाहीये. बरं, तुम्हाला माहितीये का ती कुठे गेलीये ते? बरं बरं,
मी करतो ट्राय. आई गो. अभि, काय झालं? तू एकदम ओरडलीस का? हे इथे कसं आलं? तिथून. अवनी उर्फ उर्मी. अवनी ऐक, इथे कोणी नाहीये. तुला अजिबात घाबरायचं कारण नाहीये, कारण आता मी आलोय. चल उठ इथून. लेट्स गो. कम. डोंट वरी. ये. अनय, तू थांबशील थोडा वेळ? नाही, मला अजूनही भीती वाटते. थोड्या वेळाने निघालास तर चालेल ना? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी रेवाला फोन करून सांगतो की मी इथे आहे आणि मला यायला उशीर होईल. नाही, नको. उगाच तिला संशय येईल आणि त्यातही माझा काही डाव आहे असं वाटेल तिला. तू नको सांगूस अनय, प्लीज. अगं अवनी, रेवा तशी नाहीये. तिचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण नको अनय, उगाच ह्यावरून परत तुमच्यात भांडणं व्हावी असं नाही वाटत आहे मला. बघ, असं काहीच होणार नाही. अनय, कशाला उगाच विषयाची परीक्षा घ्यायची? आणि जर का तुला तिला सांगायचंच असेल ना तर तू जा मग. नको थांबूस इथे. अवनी, असं काय बोलतेस? नाही, तुलाही माहिती आहे ना की माझ्यामुळे तुमच्यात काय झालंय ते. म्हणून मी तुला सांगत होते की मी जाते इथून. उगाच तुमच्या सुखी संसारात मला विघ्न बनायचं नाहीये. हे बघ अवनी, असं काहीच होणार नाहीये. हे बघ, तिला फोन पण लागला. अनय, ऐक. हॅलो. हा, बोला ना. रेवा, अगं जरा मला यायला उशीर होईल आज. का? अगं मी एका अर्जंट मीटिंग मध्ये अडकलोय आणि अचानकच ठरली म्हणून, त्यामुळे जरा वेळ लागेल. बरं, ठीक आहे, पण जास्त उशीर करू नकोस. हा, मी वाट बघते. ठीक आहे, बाय. बाय. बघ, झालं ना सगळं नीट? बरं, चल, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणतो. सकाळपासून तू काहीच खाल्लं नाही असं. हॅलो. एवढं खाल्लंच पाहिजेस तू. अगं, फळं खाल्ल्याने बरं वाटेल तुला. आणि अवनी, तू स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाहीस. खा, एवढं संपव. हो अनय, अरे किती काळजी करतोयस माझी. मगाचपासून बघते, वेळेचंही भान नाहीये तुला. पण तुला एक सांगू, तू रेवाशी असं खोटं बोलायला नको होतंस. नाही म्हणजे तिला हे सगळं कळलं तर काय वाटेल तिला? मला वाटतं तू घरी गेल्यावर तिला सगळं काय ते खरं सांगायला पाहिजे. बघू, आता त्याचा विचार नको.
आणि तसंही रेवाला काही सांगायची गरज नाही. अरे असं कसं? बायको आहे ती तुझी. हा, आता ती जरी तुझ्याशी खोटं बोलली असली तरी मला वाटतं तू तिला प्रामाणिकपणे सगळं सांगायला पाहिजे. ते ठीक आहे ग, तू खा, तू खा. हो हो, मी खाते अनय. तू पण घे ना थोडस. बघ आता कशी टवटवीत दिसतेस. अगं तुझ्या पोटात काही नव्हतं आणि वरून तू टेन्शन घेतलं होतंस. अवनी, अशाने तू आजारी पडशील एकदा. थँक्स अनय. नाही म्हणजे तू जर नसतास तर मी हे कसं मॅनेज केलं असतं माहित नाही मला. थँक्स काय त्यात? आपण दोघं एकत्र काम करतो आणि आपण मित्र सुद्धा आहोत. ते हे तर माझं कर्तव्य आहे ना. बरं ठीक आहे, तू झोप आता शांत, मी येतो. चल. अनय, अरे एकदम दिवे कसे गेले? थांब मी चेक करतो. अवनी, काय झालं? अनय तिथे कोणीतरी आहे बघ. कुठे? अगं इथे कोणीच नाहीये, मीच आहे अवनी. अनय प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तिथे कोणीतरी आहे. अवनी थांब, तू हायपर होऊ नकोस. इथे कोणी नाही, मी चेक करतो. थांब. ते बघ दाराजवळ कोणीतरी आहे. अगं कोण असणार आता? मला नाही माहित. बघ थांब. तू. कोण? रेवा, तू इथे काय करतेस? हाच प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे ना अनय. तू इथे काय करतोयस? आज मीटिंग होती ना तुझी? आता तुला संशय घ्यायला मीच सापडलोय का? रेवा अगं खरंच असं काही नाहीये. ऑफिसमध्ये असताना अचानक मला धमकीचा मेसेज आला म्हणून मी डिस्टर्ब होते आणि म्हणूनच अनय इथे आलाय. आणि आताही कोणीतरी मला घाबरवायचा प्रयत्न केलाय. पण इथे तर तू उभी आहेस. बास अवनी, हे सहानुभूती मिळवायचे प्रयत्न आता बंद कर तू. आणि अवनीला घाबरवायचं हे प्रकार तू बंद कर रेवा. काय? अनय तुला काय म्हणायचंय? मी तुला स्पष्टच विचारतो रेवा, हे जे काही घडतंय ते तू करतेस ना? स्वप्नीलच्या नावाखाली अवनीला तूच त्रास देतेस ना? हो ना रेवा? रेवा, तूच करतेस ना हे सगळं? काय? मी कधी विचारही केला नव्हता असा. का केलंस रेवा तू हे सगळं? काय बिघडवलंय मी तुझं? मी तर फक्त तुझी मदत घेतली होती. आणखीन काय बिघडवलं होतं गे मी तुझं? आता तर मी घर सोडूनही गेले तरी तुझं मन शांत झालं नाहीये का? बास कर अवनी. अजून किती खोटं बोलशील ग तू? तुलाही चांगलं माहितीये मी हे केलेलं नाहीये. अनय ही मुलगी. वास रेवा, या आधी खूप काय काय सांगितलंयस तुम्हाला आणि बरंच काय काय ऐकूनही घेतलंय. आता मला पुढचंच कारण ऐकायचं नाही. अनय तू काय बोलतोयस? तुझं तुला कळतंय का? कळतंय ना. आज मला कळलंय म्हणूनच मी बोलतोय. आणि आता तुझी कुठचीच नाटकं खपवून घेणार नाहीये मी. सगळ्याचा सोक्ष मोक्ष मी लावूनच टाकीन.